जळगाव जिल्ह्यातील भुसावळला 247, चाळीसगावला 118 उमेदवार रिंगणात. अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट. पाचोऱ्यात 80, चोपड्यात 95, बडगावला 67, धरणगावला 60, पारोळ्यात 58, एरंडोलला 64 उमेदवार. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला राष्ट्रवादी अजित पवार उमेदवारांची नाट्यमय माघार. एकूण 19 जागांच्या माघारी. नगराध्यक्षपदासाठी 5 तर सदस्यपदासाठी 105 उमेदवार रिंगणार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादात नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत. 34 जणांनी घेतली माघार. लढतीचे चित्र स्पष्ट. धुळे जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी 3 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणार. दोंडाईच्या नगर परिषद भाजपच्या विक्रम. नगराध्यक्षांसह सर्वच 26 नगरसेवक बिनविरोध. शिरपूर, पिंपळनेर, शिंदखेड्यात मात्र चुरशीची लढत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरात एमडी ड्रग्ज पकडले. अंमली पदार्थ गुन्हे वाढले. नाशिकच्या युवकाला अटक. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे 19 जागांची माघार. 28 जागांसाठी 80 उमेदवार रिंगणात. अनेकांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरण बदलले. नाशिकमध्ये पिंपळगाव नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत. पहिल्या निवडणुकीत चुरस वाढली. अखेरच्या दिवशी 17 उमेदवारांची माघार. नंदुरबारमध्ये रिफ्लेक्टर नसलेले यमदूत सुसाट. 600 पेक्षा अधिक वाहनांना दंड. नंदुरबार जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने केली जात आहे वाहनांवर कारवाई. धुळ्यात शेतकऱ्यांसाठी रब्बी पीक स्पर्धेचे आयोजन. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे काँग्रेसच्या उमेदवारांसह वडिलांवर सावकारीचा गुन्हा. श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल. शिंदे अडचणीत. जळगावमध्ये पाचोरा नगर परिषद निवडणुकीत शुक्रवारी माघारीच्या दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरण बदलली. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार. नाशिकमध्ये नांदगावला शिंदेसेनेचे पुन्हा 3 उमेदवार बिनविरोध. नगराध्यक्षासाठी सरळ लढत. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिका निवडणुकीसाठी 10 प्रभागातून सदस्यपदाच्या 21 जागांसाठी माघारी अंती 65 उमेदवार रिंगणात. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे दोंडाईच्या नगरपालिकेच्या तिजोरीत विक्रमी 30 लाख रुपयांची भर पडली. अहिल्यानगर जिल्ह्यातील पुढ तांबेकरांना मिळेना पाणी. ग्रामसचिवालयात मडके फोडून निषेध. ग्रामस्थांच्या ठिय्या. 25 दिवसापासून ग्रामस्थ तहानलेले. पाटबंधारे खात्याला पत्र. जळगावमध्ये जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीत अपक्ष बिनविरोध. नंतर भाजपात केला प्रवेश. शेंदुर्णीतील न उलगडणारे राजकीय गणित. नाशिकमध्ये मनमाडला भाजपच्या दात्रक यांची माघार. शिंदेसेनेच्या उमेदवाराचा मार्ग सुकर. नंदुरबारमध्ये चुकीला माफी नाही. यापुढे प्रत्येक दस्ताची सखोल तपासणी होणार. सवलत घेणारे सर्व दस्तावर नजर. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले पडताळणीचे अधिकार. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करा. परिसरातील शेतकऱ्यांची महाप्रबंधांकडे मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकडेबाण येथे भिजलेल्या कापसाला दराचा फटका. उत्पादनात आली घट. शेतकऱ्यांचे स्वप्न बंगले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव साकोरा मार्गावर गुरुवारी दिनांक 20 रोजी दुपारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. नंदुरबारमध्ये बीएड प्रवेशासाठी मोठी गर्दी. मात्र कधी होणार शिक्षक भरती? यंदा जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयात प्रवेश. धुळे जिल्ह्यातील मालपूर शेती शिवारात मेंढपाळांचे आगमन. चाऱ्याच्या शोधात भटकंती. आधुनिक काळातही संघर्ष. अहिल्यानगरमध्ये कोपरगाव येथे 3732 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. वितरिका बंदिस्त नलिका वितरणाच्या कामाला सुरुवात. जळगावमध्ये धरणगाव येथे नांदेड गुरखेडा रस्त्यावरील प्रवास ठरतोय धोकादायक. वाहनधारकांसह शेतकऱ्यांचे प्रचंड हाल. तातडीने रस्ता डांबरीकरणाची मागणी. नाशिकमध्ये मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार संजय पवार बिनविरोध. राजकीय वादाला पूर्णविराम. पूर्व सभापती गोगोडे यांचे सदस्यत्व झाले होते रद्द. नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. उशिराने लागवड झालेल्या कापसाच्या बोंडांना उशिराने कापूस लागल्याने त्यांची वेचणीही लांबली होती. पश्चिम पट्ट्यातील वाजदारी शिवऱ्यात शुक्रवारी दुपारी कापूस वेचणी करताना महिला मजूर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मजूर टंचाई. शेतकऱ्यांची यंत्राद्वारे पेरणीला पसंती. साक्री तालुक्यात गहू, मका, हरभरा, कांदा पेरणी सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे माजी विद्यार्थ्यांच्या लंडनमध्ये मेळावा. यूकेमध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्याची ग्वाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पालिकेच्या 26 जागांसाठी 118 उमेदवार रिंगणात. 83 जणांची माघार. नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार. शहरात प्रचाराने वातावरण तापले. 26 नोव्हेंबर रोजी होणार चिन्ह वाटप. नाशिकमध्ये मालेगावी आक्रोश मोर्चात उमटला जनहुंकार.
बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद. संतप्त जमावाच्या न्यायालयाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यातील कळंबू शिवारात रब्बी पिकांची पेरणी करताना शेतकरी. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करणारे धरणगाव तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी रघुनाथ महाजन वय 42 यांना वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली, त्यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील खामखेडा येथे शेणखत झाले दुर्मिळ, लेंडी खताला मागणी, जनावरांची संख्या कमी झाल्यास परिणाम. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील पालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण ते बजावलेच पाहिजे. या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शुक्रवारी शहरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरावरील शालेय तलवारबाजी स्पर्धेत दमदार कामगिरी करून कांस्य पदक पटकावले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा. जळगाव जिल्ह्यातील बडगाव येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी केली जात आहे. ही तपासणी करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यासाठी 6 पथके नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील देवगाव परिसरात 8 दिवसात वन विभागाने 2 बिबटे केले जरबंद. वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी केले होते रास्ता रोको आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यातील तोडोदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेट्टी यांनी शहरातील मतदान केंद्राबरोबरच स्ट्रॉंग रूमला भेट देऊन माहिती घेतली. धुळे जिल्ह्यात जर तुम्ही स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि पैशांची अडचण तुमच्या आड येत असेल तर राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज आणि 35% अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे जिल्हा उद्योग केंद्रातर्फे करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील तिसगाव येथे परप्रांतीय मजुरांकडून कपाशी वेचणी. तिसगाव परिसरात मजुरांची टंचाई, वेचणीला 16 रुपये किलो दर, भाव कोसळण्याची भीती. मागील वर्षी 10 ते 12 रुपये किलोने होणारी कापूस वेचणी यंदा 16 रुपये प्रति किलो झाली तरी मंजूर मिळत नाही. कुटुंबियातील सर्वजण मिळून कापूस वेचणी करत आहेत. धुळे शहरातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रियदर्शिनी सम्राट अशोक स्मारक समिती आणि श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळातर्फे 21 नोव्हेंबर रोजी शहरातील संतोषी माता चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यापूर्वी निवेदने देऊनही कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगरमध्ये पालिका निवडणुकीत 1376 उमेदवार रिंगणात, नाराजांची जिल्हा न्यायालयात अपील. 26 नोव्हेंबरला होणार चित्र वाटप. सदस्यपदासाठी 1274 तर नगराध्यक्षसाठी 102 उमेदवार. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत. नगराध्यक्षपदासाठी 5 तर नगरसेवकांसाठी 63 उमेदवार. नाशिक जिल्ह्यातील सटाण्यात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत. अजित पवार गटाचे सोनवणे यांची माघार. 2 उमेदवार बिनविरोध झाल्याने भाजपने खाते उघडले. नंदुरबार शहाद्यात सरळ तर तोडोद्यात तिरंगी व नवापूर येथे चौरंगी लढत. माघारीनंतर सर्वच पालिकांमध्ये निवडणुकीचे चित्र स्पष्ट. जाहीर प्रचाराची रणधुमाळी सुरू. धुळे जिल्ह्यात नगरसेवकांच्या 99 जागांसाठी 223 उमेदवार. जिल्ह्यात शिरपूर, पिंपळनेर नगर परिषद आणि शिंदखेडा नगरपंचायतीतील माघारीनंतरचे चित्र. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती. अहिल्यानगरमध्ये वन विभागाच्या कार्यालयात खेकड्यांचा प्रहार संघटनेचे आंदोलन, अधिकाऱ्यांची तारांबळ.